लिहा, हा द्वैतवादावर ग्रंथ लिहा. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश विविध जाती पंथांनी बनलेला. ही माणसं एकत्र करणंच मुळात कठीण, पण ती एकत्र करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाचा मंत्र प्रेरणं हेच अद्भुत आणि अशक्य काम, जे स्वप्नातही शक्य होणार नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये प्रत्यक्षात आणून दाखवलं. इथं प्रत्येक जातीतल्या माणसांच्या गुणाला वाव मिळाला. शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्माचा आदर केला. आणि हा राजा काय सांगतोय? आपल्या सैनिकांना आदेश देतोय, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. पण कुठली रयत? आपल्या स्वराज्यातली नाही. हा राजा काय सांगतोय? शत्रूच्या सैन्यात ज्यावेळी लढाईला चाल, शत्रूच्या प्रांतात जाल, शत्रूच्या प्रांतातल्या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. शत्रूच्या रयतेला पण त्रास नाही द्यायचा. शत्रूच्या राज्यात गेला, स्त्रीला धक्का लागता कामा नये. सन्मानच झाला पाहिजे. महाराज सांगतायत, शत्रू राज्यात असाल, मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही. रवींद्रनाथ टागोर म्हणतात हे अलौकिक आहे, हे अलौकिक आहे, अद्भुत. या अखंड देशामध्ये जो खंडप्राय आहे त्याला अखंड करायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. या मातेमध्ये राष्ट्रवाद, राष्ट्रीयत्व निर्माण करायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे अद्भुत काम आहे महाराजांचं, अलौकिक. किती पुढे आहेत महाराज. आम्ही आता ते मोबाईल बिबाईल, महाराजांच्या काळची संदेश वहन यंत्रणा काय आहे? कुठलं लाकूड जाळलं की काळं धूर होतो, कुठलं लाकूड जाळलं की पांढरा धूर, कुठलं लाकूड जाळलं की निळ्या ज्वाळा, कुठलं लाकूड जाळलं की लाल ज्वाळा, याच्यावर संकेत ठरायचे महाराजांचे. आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, कोंडाणा जिंकला, आणि मग मावळ्यांनी कोंडाण्यावर पांढरा धूर केला. पांढरा धूर म्हणजे विजयाची खून. कोंडाण्यावरचा हा पांढरा धूर राजाने राजगडावर न बघितला आणि राजे कडाडले. गड फटे.